रिलायन्स फाउंडेशनचे कार्य नीता अंबानी यांच्या नेतृत्वात चालू आहे। विविध सामाजिक तसेच शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम आज पूर्ण देशभर रिलायन्स फाउंडेशन करत आहे। स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांचा जन्मदिन हा फाउंडर डे म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो। याच दिनाचे औचित्य साधत रिलायन्स फाउंडेशनने पूर्ण देशभर शेतकरी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले। असाच एक कार्यक्रम अमरावती येथे घेण्यात आला होता। यामध्ये शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती तर देण्यात आलीच, शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स फाउंडेशनच्या माहिती सेवामुळे शेतकऱ्यांना कोणकोणते लाभ झाले याचे पुनर्लोकन त्यांच्या शब्दात शेतकऱ्यांनी केले। रिलायन्स फाउंडेशनने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध कार्यक्रमाची ही पावतीच म्हणावी लागेल। अमरावतीमधील ज्ञानगंगा कार्यक्रमाअंतर्गत मोर्शी ब्लॉक येथील शेतकरी सहभागी होऊन करण्यात आली। यामध्ये जिओ 4G आधारित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रामुख्याने मोर्शी ब्लॉकमधील 15 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या व्हॉइस SMS सर्व्हिसचा कसा लाभ झाला याचे शेतकऱ्यांनी स्वतः विवेचन केले। ज्यावेळेस पासून रिलायन्स फाउंडेशनचे मॅसेज चालू झाले 3 वर्षापासून, त्यावेळेस पासून मला कमीत कमी 3 ते 4, 5, 6 लाख रुपयापर्यंत उत्पन्न वाढलं। या उत्पन्न वाढल्यामुळे मला दुसऱ्याकडे कामाला जावं लागत नाही। मी स्वतः शेतीत काम करतो, शेतीतलं उत्पन्न वाढवलं। फवारणी मी त्या मेनकोजिपची फवारणी केली तर मला खरोखर त्याच्यामध्ये बदल वाटला। असा म्हणजे जे करपा होता तो पूर्णपणे नाहीसा झाला। तेव्हापासून मी वेळोवेळी रिलायन्स फाउंडेशनचं ॲडवाईस घेतो आणि त्याप्रमाणे माझ्या शेतामध्ये मी प्रयोग करतो। मला प्रत्येकच याच्यात असा चांगला फायदा होतो। त्यांनी कशा प्रकारे रिलायन्स फाउंडेशन द्वारा त्यांना झालेल्या फायद्याचे अनुभव आपल्यासोबत शेअर केले, शेतकऱ्यांना इथे गावागावात येऊन माहिती दिली व व्हिडिओ कॉन्फरन्स जी आज त्यांनी घेतली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या या उपक्रमाबद्दल। रिलायन्स फाउंडेशन मागील गेल्या 4 वर्षापासून अमरावती जिल्ह्यात काम करत आहे। कृषी विज्ञान केंद्र यांची माहिती यांच्यापर्यंत थेट पोहोचवत आहोत आणि हा उपक्रम राबवत असताना आमच्या लक्षात आलं की अडचणी ह्या आहेतच। मार्केट ही अडचण असताना सुद्धा एकीकडे खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याच्या उत्पन्नात सुद्धा बदल झाला पाहिजे आणि क्वालिटी सुद्धा सुधारली पाहिजे। या अनुषंगाने विविध मेसेज दिले, विविध कार्यक्रम राबवले त्यांच्यासाठी। या कॉन्फरन्सद्वारे आम्ही बघितलं। कृषीप्रधान टीव्हीला धन्यवाद देतो की त्यांनी नियमितपणे हा उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत आणि जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत प्रेरणेने पोहोचवला, त्याबद्दल मी आपले सुद्धा आभारी आहे। ज्या ग्राहकांकडे जिओ सिम कार्ड आहे त्यांच्यासाठी रिलायन्स फाउंडेशनची व्हॉइस SMS सेवा तसेच रिलायन्स फाउंडेशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस व टोल फ्री नंबरची माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती जिओ सेंटरचे मॅनेजर प्राण पांडा यांनी केले। यानंतरच्या कार्यक्रमामध्ये जिओ टीमने जिओ सिम कार्ड धारक ग्राहकांसोबत जिओ चॅट व्हिडिओ कॉलिंग या सुविधेचा वापर करत ग्राहकांशी हितगुज केले। केबल टीव्ही वर लाईव्ह प्रोग्राम मध्ये सर्वप्रथम मान्यवरांचे मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। यानंतर आरोग्य विशेष कार्यक्रम अंतर्गत डॉक्टर टिकेश बिसेन यांनी 108 ॲम्ब्युलन्स सेवेबद्दल, तर डॉक्टर आशिष तायडे, महेश भुतडा व अजय दातेराव यांनी रक्तपेढीबद्दल माहिती दिली। यानंतर पुढील कार्यक्रमामध्ये कॅशलेस व्यवहार संबंधी माहिती बँक ऑफ इंडिया अमरावतीचे विकास कुमार यांनी दिली। तर कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व सांगत जिओ मनी बद्दल प्राण पांडा यांनीही माहिती दिली। हे सर्व कार्यक्रम अमरावती जिल्ह्यातील जवळपास 207 गावांमध्ये केबल टीव्हीच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित करण्यात आले होते। सोबतच कृषीप्रधान टीव्हीवर व स्मार्टफोनवर बऱ्याच लोकांनी हा कार्यक्रम बघितला। हा कार्यक्रम रिलायन्स फाउंडेशन महाराष्ट्राचे राज्य समन्वयक विजय बारापात्री व जिल्हा समन्वयक प्रफुल्ल बनसोड यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडला। याप्रमाणे दिवसभराच्या रिलायन्स फाउंडेशनच्या कार्यक्रमाची सांगता झाली। श्रुतिका गावंडेसह ऐश्वर्या चुनळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती।